बांधवांनी, सर्व माझ्या मित्रपरिवारांनी हे याची नोंद घ्यावी। आज आपला आदिवासी समाज, आज आपल्या आदिवासी समाजावर जे संकट येत आहे, एक मुद्दा, पहिला मुद्दा म्हणजे आपला आदिवासी समाज, जो आपला खरा आदिवासी आहे आणि जो बोगस आदिवासी आहे। कारण आपल्याला आज तसे सर्व संघटना पक्ष बाजूला ठेवले आहेत, तसेच आपला आदिवासी समाज सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे। जसा बोगस आदिवासी एक पटून आपल्या आदिवासी आपल्या खऱ्या आदिवासींच्या मुळावर उठलेला आहे आणि तो लढण्यासाठी आपल्याला सुद्धा त्यासाठी सर्वांनी एकत्र यायचे आहे आणि कायदेशीर लढाई त्यांच्यासाठी लढायची आहे। जसे आपले काळूदादा शेळकंदे, जे त्यांच्या या वयापर्यंत जे हिरडा कारखान्यासाठी ते आतापर्यंत लढले आणि त्यांना ते त्यांच्या पदरात जे यश भेटलं, तसंच आपल्या सुद्धा पदरात नक्कीच यश भेटल। जे आपल्यावर उठलेले संकट, आपण जसे आपले लांडे दादा म्हणले, आपण जिथे लाथ मारू तिथे पाणी काढण्याची ताकद या आदिवासीमध्ये आहे। आज या ठिकाणी या स्टेजवर जी छोटी राणी नाचली, ती कुणाच्या बापाला घाबरत नाही, तसा आपला हा आदिवासी समाज कुणाच्या बापाला घाबरायचं नाही। दुसरा मुद्दा माझा असा आहे की आज आपल्या आदिवासी भागामध्ये जे पाण्याच्या समस्या आहेत, आपल्या दत्ताभाऊंनी सर्व काही मांडलं। आज भाऊ, माझ्याही गावात मला स्वतःला 3-3 किलोमीटर पाण्याला जावं लागतंय, माझ्या माता भगिनींना जावं लागतंय। आज आपल्या आदिवासी भागामध्ये भरपूर काही धरणं आहे। आज उन्हाळ्यात म्हणलं तर चिमणीला पाणी प्यायला नसतं। आज मोठ्या प्रमाणात प्रचंड पाऊस हा आदिवासी भागात पडतो, पण आपलं त्या पाण्यापासून वंचित राहिलं आहे। त्याला एकच कारण की आपला आदिवासी समाज हा एकत्र येत नाही। आज जसा आदिवासी समाज, आपण एकच दिवसासाठी आदिवासी समाज हा एकत्र यायचा नाही, तर इथून पुढे सुद्धा आपण एकत्र येण्याची गरज आहे। म्हणून मला एवढंच सांगायचे, जसं देवराम शेठ लांडे हे आमदारकीसाठी इच्छुक आहेत, आपले कावा शेठ इच्छुक आहेत, विनोद केदारे आहेत। आपण सर्वांनी जर ठरवलं तर आपला आदिवासी आमदार हा नक्कीच झाला पाहिजे आणि आपल्या ह्या समस्या नक्कीच सोडवल्या पाहिजेत। आज माझी लेक 4 वर्षाची, तिला कोणताही उपचार भेटला नाही, तिचा मृत्यू झाला, याला कोण जबाबदार आहे? आपण सर्वजण जबाबदार आहे, कारण आपण संघटनेच्या मागं पळतो, पक्षाच्या मागं पळतो। असं न करता आज आपल्याला जे आपल्या पदरात घ्यायचं आहे हे आपण सर्वांनी मिळून खरं तर आता घेण्याची गरज आहे। आज जसे संघटना सर्व एकत्र आला, तसंही पुढे या आणि आपला आदिवासी समाज, आपला आदिवासी आमदार हा नक्कीच झाला पाहिजे। आपल्या सर्वांना खरं तर आनंद होईल की आपला आदिवासी आमदार झाला पाहिजे, कारण कृष्णराव मुंडे साहेब गेल्यानंतर आदिवासी समाजाला अजूनपर्यंत आमदार भेटलेला नाही। त्यामुळं आदिवासी समाज जसाच्या तसा राहिले। आज लवाळी या ठिकाणी अजूनही रोड नाही, त्या ठिकाणी जर महिलेला जर पोटात दुखलं, तिला जर जुन्नरपर्यंत आणायचं म्हणलं तर आज ती रस्त्यामध्ये डिलेवरी होते, कारण रस्ताच तसा झाला, रस्त्यात खड्डा असं झालेलं आहे। आणि पर्यटन स्थळ आपलं घाटघाट या ठिकाणी झालं आहे, नाणेघाट ठिकाणी झालं आहे। आज आपण सर्वजण नाणेघाट या ठिकाणी जात असतो, पण रस्ता बघितला तर भयंकर आपल्याला त्रास होत असतो। आपण गाडीत गेलं तरी आज आपल्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय, कारण शहरातील मुलांना क्लास वगैरे सर्व चालू असतं, पण आज आपली मुलं का खेड्याकडून शहराकडे का पळत आहे? आईवडील पहिले शाळेमध्ये हम दो हमारे दो, आता परिस्थिती बदलली आहे, हम एकच पाहिजे असं का त्यांच्या मनावर आलेलं आहे? कारण खर्च भरपूर वाढला आहे, महागाई भरपूर वाढले, म्हणूनच आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे। आणि याच ठिकाणी मला 2 शब्द मान्यवरांनी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय बिरसा।